हाय हॅलो नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ज्योती ब्लॉग. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं श्री शुक्लेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही दर्शनाला. तर ते व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो ह्याला नगरला, माळीवाड्यामध्ये गणपतीच्या दर्शनाला. तर विशाल गणपतीचं मंदिर आहे तिथे. तर खूप छान मंदिर आहे बघा. मंदिराची एंट्री, तर आम्ही गाडी वगैरे लावली ना, तर आम्ही निघालो आहोत मंदिराच्या दर्शनाला. तर इथं ना संकट चतुर्थीची खूप गर्दी असते. नंबर लावूनच दर्शन घ्यावं लागतं आतमध्ये जायचं असेल तर दर्शनाला. तर मग जर असं नेहमी आलं मोकळ्या वातावरणात तर मग मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे होतं. तर मग म्हटलं चला आता संकट चतुर्थीला येतोच, पण सोमवार पण आहे, तर मग चला म्हटलं जाऊन यावं, दर्शन करून यावं. तर मग इथं हार वगैरे घेतला, फूल घेतले आणि किती सुंदर असं मंदिराचा एंट्रीचा दरवाजा आहे. तर हार वगैरे फूल घेतली, हराळ घेतली. खूप छान आहे मंदिर आतमध्ये. आपण पाहूया चला. हे खूप नगरमध्ये आहे, माळीवाड्यामध्ये विशाल गणपती मंदिर आहे. खूप छान आहे, जागृत देवस्थान आहे. जर तुम्ही गेला नसाल कधी तर नक्की जाऊन पहा. खूप छान आहे. नगरमध्ये असाल तुम्ही राहिला तर इथं भरपूर सारे भक्त येतात दर्शन घेण्यासाठी. आम्ही तर संकट चतुर्थीला आणि दर चतुर्थीला जातो विशाल गणपतीच्या पाया पडण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. तर इथं पहा, मग फूल वगैरे घेतले. आतमध्ये जाऊया आपण दर्शन घ्यायला. तर खूप सुंदर असं, खूप छान वाटतं आतमध्ये गेल्याच्या नंतर. तुम्ही जर इथं असाल तर नक्की या इथे एकदा दर्शनाला. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आम्ही नेहमी येतो. हे पहा विशाल गणपती, खूप छान असा विशाल गणपती आहे. मला तर मी तर खूप मोठी भक्त आहे विशाल गणपतीची. तर हे पहा खूप सुंदर असं, पहिले मी विशाल गणपतीची मूर्ती दाखवते तुम्हाला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि संकट चतुर्थीला इथं खूप छान मंदिर सजवलं जातं, खूप छान आणि खूप सुंदर असं खूप डेकोरेशन वगैरे केलं जातं. तर खूप छान आहे. आणि गणपतीच्या या सीझनमध्ये पण गणपती बसल्याच्या नंतर इथं खूप असतं बघण्यासारखं, खूप छान आहे. तर हे बघा विशालला ते दर्शन घेत आहेत. तर विशालचं पण दर्शन घेत आहेत. विशाल म्हणजे माझा मुलगा. तर हेच विशाल गणपतीचंच आम्ही त्याचं नाव विशाल ठेवलेलं आहे. आणि विशालचं आणि विशालच्या पप्पाचं दर्शन झालं. आता मी दर्शन घेते. तर त्यांना म्हटलं चला तुम्ही शूट करा, मी दर्शन घेते. तर हे पहा, मी हार वगैरे वाहिली, देवाला फूल वगैरे वाहिले, मूर्तीला. तिथं वरती जाऊन नाही देत, खाली एक मूर्ती आहे पितळाची, तर त्याला तिथं आपण दर्शन घेऊ शकतो, हार वगैरे घालू शकतो आणि प्रसाद वगैरे घेऊन बाजूला व्हायचं. दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि खूप छान आहे, मस्त. खूप सुंदर वाटतं तिथं गेल्याच्या नंतर. मंदिर पण इतकं सुंदर आहे ना, खूप छान बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं. आम्ही भरपूर दिवस झाले इथं जसं नगरमध्ये राहायला आलेलो आहोत तेव्हापासून नेहमी येतो आम्ही इथं दर्शनाला. आणि एक सेकंद का होईना इथं खाली बसायचं, 1 मिनिट का होईना. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मंदिर मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. खूप छान असं बांधलेलं आहे, खूप सुंदर असं दिसतं. तर आता हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूपच प्रसन्न असं वाटतं. तुम्ही इथं तर मग आता परत निघालो. तर मी तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवते व्यवस्थित असं मंदिर. खूप सुंदर आहे. तर हे पहा खूप छान दिसतंय असं. आणि ज्यावेळेस संकट चतुर्थी आणि
अंगारी चतुर्थी असते ना त्यावेळेस इतकी गर्दी असते ना, अजिबात आतमध्ये जायला एंट्री नसते. असे नंबरला उभे राहूनच दर्शन वगैरे घ्यायचे असतात. आणि त्या साईडला बघा दिवे लावतात, अगरबत्ती लावतात आतमध्ये ना. अगरबत्ती दिवे वगैरे लावायला नाही लावून नाही देत. आणि इथं पण पहा, इथं ना अभिषेक वगैरे केला जातो तिथं संकट चतुर्थीला. तर संकट चतुर्थीला आल्याच्या नंतर त्यावेळेस पण तुम्हाला मी दाखवेल. इथं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि तिथं साईडला अभिषेक वगैरे केला जातो. ज्याला अभिषेक करायचा आहे ते तिथं जाऊन अभिषेक वगैरे करू शकतो. आम्हाला पण करायचं आहे, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन, व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि तर मग चपला वगैरे घातल्यानंतर निघालो. तर हे बघा किती सुंदर असं मंदिराची एंट्री आहे. खूप छान असं वाटतंय. आम्ही गणेश चतुर्थीला पण येत असतो. ज्यावेळी दिवशी गणपती बसतो त्या दिवशी पण इथं खूप छान असतं, बघायला सारखं असतं. ढोल वगैरे वाजवतात, खूप छान असं मग करतात इथं. आणि इथं खूप छान आहे. आणि इथं एक छोटंसं साईडला मंदिर आहे. तिथं विठ्ठल रुक्माई आणि सावतामाळी असं संत आहेत तिथं. तर मग ते अशी तू बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची, आणि सावतामाळी बसलेले आहेत तिथे. तर मग ते संत सावतामाळी असंच काहीतरी आहे. तर तिथं पण आम्ही नेहमी दर्शन घेतो. तर मग आता हे बघा, इथं पण खूप छान असं मंदिर आहे. खूप असं लाईट वगैरे असं खूप सुंदर आहे. तर मग आता बाहेर निघालो आहोत. आता हे बघा असं दाखवते मी, इथून ना एंट्री होते. तर मग यालाच माळीवाडा असं म्हणतात तिथं. आणि हे बघा मंदिर पण बाहेरून दाखवते, खूप छान. आणि आता ना गाडी बसून निघालोत आणि आलेलो आहोत आम्ही. आमच्या तिकडे जाताना ना बेलेश्वर मंदिर पण लागतं. श्री बेलेश्वर मंदिर लागतं ह्याच्या. तर मग तिथं पण म्हटलं दर्शनाला जाऊन यावं. सोमवार आहे तर तिथं पण खूप प्रमाणामध्ये भक्त दर्शनासाठी येतात. आणि सोमवार असल्यामुळं, श्रावण सोमवार असल्यामुळं खूप छान असं तिथे यात्रा वगैरे पण भरते. आणि हे पहा विशालला ना गंध लावला आहे त्या बाबांनी. तर विशाल किती सुंदर असा दिसतोय. पहा त्याच्या पप्पाला पण लावला आहे, मला पण लावला आहे. तर हे बघा मग मी पुढे निघालो. तर मला पण गंध वगैरे लावला, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असं आहे पुढं. पण तुम्हाला दर्शन वगैरे करताना दाखवते. तर नाही तर खूप अगोदरचपासून म्हणजे लांबपर्यंत यात्रा भरते. काही काही येतं विकायला तिथे. स्टॉल वगैरे लावलेले असतात. तर खूप प्रमाणामध्ये असतात इथे. पण आता 2-3 दिवस झालं पावसाचं थोडं वातावरण आहे तर थोडेसे कमीच आहेत, नाहीतरी खूप गर्दी असते. आणि खूप छान आहे. आत पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही बघाच, व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. जर व्हिडिओ स्किप केला तर कोणतं ठिकाण आहे, कोणतं देवस्थान आहे हे तुम्हाला कळणार नाही. नगरचे जवळच्या आसपास असताल तर तुम्ही नक्की तिथे गेलेला असताल. खूप लांबून लांबून लोक येतात इथं दर्शनासाठी. तर मग हे बघा आम्ही आलेलो आहोत. आणि इथं ना फूल वगैरे बेल वगैरे घ्यायचा. इथं पहा फूल घेतले मी, बेल घेतल्यानंतर विशाल आहे ना आतमध्ये यायला तयारच नव्हतं. त्याला ना काहीतरी घ्यावं लागतं अगोदर खेळणी, आणि मग त्याच्यानंतर तो आतमध्ये शांत बसतो. दर्शनाला गेल्याच्या नंतर कुठेही गेलं ना तर त्याचं हेच असतं, काही ना काहीतरी घ्यायचं. तर त्याला पहिलं घेतलं आणि मग म्हटलं चला आतमध्ये दर्शनाला, म्हणजे तो शांत बसेल. तर हे बघा श्री शुक्लेश्वर प्रसन्न असं आहे तिथं. तर खूप छान आहे देवस्थान. आणि इथं पण खूप गर्दी असते. तर लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. तर आम्ही लाईनच्या आतमध्ये जाऊन तिकडून साईडने लेडीज होत्या तर तिकडून जाऊनच मग मी दर्शन घेतलं. तर मग आणि त्यांना पण म्हटलं चला, विशाल काही थांबणार नाही इतक्या वेळ लाईनमध्ये. तर मग त्याची तब्येत पण आधीच खराब होती, त्याचा मूडही नव्हता व्यवस्थित. पण म्हटलं दर्शनाला घेतलं तर त्याचा मूड बाहेर वगैरे गेलं तर त्याचा मूड थोडासा फ्रेश होईल. तर मग इथं बघा घंटी वगैरे वाजवली. त्याला तर अगोदर घंटी वाजवायची असते कुठं पण गेल्याच्या नंतर. तर मग ते बघा असं असं करतो, मग ते घंटी वगैरे वाजवते. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पहिली एंट्री येते नंदीची. तर कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर अगोदर आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. तर इथं पण तेच आहे. हे पहा नंदी आहे, तर नंदीचं दर्शन वगैरे घेतलं. नंदीला पण बेलफूल वगैरे वाहिले. आणि विशाल पण खूप छान असं दर्शन घेतो.
त्याला पण खूप आवडतं बाहेर शंभो शंभो करत असतो जाण्यासाठी. तर नंतर प्रसाद पण मध्ये मध्येच मागतो, ते ठेवायच्या आधीच त्याला प्रसाद लागतो, देवाला ठेवायच्या आधीच. तर लहान मुले त्याला असंच असतं. मग तिथं खूप गर्दी होती म्हणून पिंडीचं दर्शन घेतलं. तिथं काही शूट नाही केलं. आणि त्या साईडला ना महादेवाची मूर्ती आहे, तर तिथं पण मी तुम्हाला दाखवली. तर खूप छान आहे तिथं पण. आणि दर्शन वगैरे घेतलं. साईडला गेलं तिथं पण एक छोटीशी महादेवाची पिंड आहे, तर तिथं पण दर्शन घेतलं. आणि हे बघा इथं अभिषेक वगैरे केला जातो महादेवाचा. इथं पण नंदी आहे आणि अभिषेक वगैरे तिथं केला जातो. कुणाला पण करायचं असल्यावर, म्हणजे महादेवाचा वगैरे करायचं असल्यावर ते बघा करते अभिषेक. ब्राह्मण असते तिथं. मग साईडला गेल्याच्या नंतर मग तसे छोटे छोटे देव मूर्ती वगैरे ठेवलेल्या असतात. तर इथं बघा गणपती बाप्पाची किती मोठी मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. आणि नंतर मग साईडला पण इथं छोटे छोटे देवस्थान आहेत, गुरु वगैरे असं. तर खूप छान आहे. इथं होम आहे, तिथं नारळ वगैरे टाकतात. तर छोटासा होम आहे. आणि इथं बघा नागाची पिंड ही आहे फणी, तो खूप सुंदर आहे. तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. आणि इथं बघा इकडं ना साईडला सगळे असे छोटे छोटे मंदिर आहेत. तर तिथं प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन गेल्याच्या नंतर खूप असे मंदिर आहेत, तर दर्शन होतं. तर इथं बघा शनिदेवाचं मंदिर आहे. आता मग एक त्याच्यात साईडला एक हनुमान मंदिर आहे, मारुतीचा हनुमान मंदिर. तर तिथं पण हनुमानाचं मंदिर आहे, तर तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. तर विशालची मज्जा, त्याला आतमधून जाऊन दर्शन घ्यायचं असतं. तर मी तुम्हाला दाखवते बघा. विशाल आहे ना आतमध्ये जातं आहे, दर्शन घेतो आहे. बघा त्याच्या हातातनं त्याची खेळणी असतीच काय ते सोडत नाही ते. आणि बघा इथं मग इथं श्री दत्ताचं आहे, दर्शन घेतलं. तिथं पण मंदिर आहे, पण ते बंद होतं. तर थोडंसं दाखवलं. आणि तिथे काही व्यवस्थित दिसत नव्हतं, पण बाहेरच तिथं फूल वगैरे ठेवू नये ना दर्शन घेतात. तर मग तिथं पण दर्शन घेतलं. इथं आहे होम, तर होमाचं पण दर्शन घेतलं. तर इथं ना होम वगैरे असतो तिथं, पण आता सध्या नाही आहे पेटवलेला. आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं मंदिर आहे. पूर्ण मंदिराचं दाखवते मी. इथं मंदिर नाही आहे, पण खूप छान आहे देवस्थान, जागृत देवस्थान आहे. श्री शुक्लेश्वर महादेवाचं मंदिर असं म्हटलं जातं. आणि आता निघालो आहोत आम्ही परत. तर इथं परत निघताना ना खूप छान इथं स्टॉल लागलेला होता. काय काय होतं आपल्या लेडीजचं पूर्ण सामान होतं तिथं. क्लच वगैरे, गळ्यातले पॅन्डल वगैरे खूप छान छान होतं तिथं. क्लिपा ते साडी पिना वगैरे खूप छान होतं. बेल्ट वगैरे मुलींचं काही काही होतं. तर मग क्लच वगैरे होतं. तर मग म्हटलं चला काही ना थोडंसं घ्यावं. सोनू पण शाळेत गेलेली होती, तिला काही इकडं नव्हतं आणलं. सकाळी काही नेलं होतं शुक्लेश्वरच्या तिला दर्शनाला. आणि त्याच्यानंतर ती शाळेत गेली ना आम्ही इकडं आलो. कारण आणि मग नंतर आम्ही इकडं बेलेश्वरला आलो. आणि मग म्हटलं तिला काहीतरी घ्यावं, तर तिला एक पाऊच घेतला. आणि बेल्ट वगैरे घेतले तिला 2. एक पॅन्डल घेतलं, माझ्यासाठी एक क्लच घेतला. आणि थोडेसे एक क्लचचा बॉक्स घेतला. आणि काय काय होतं तिथं मी तुम्हाला सगळं दाखवते. आणि विशालला तर असं वरती अडकलेलं असतं ना, ते खूप जास्त आवडतं, काही ना काही काही ना काही. नंतर त्यांनी पण एक छोटासा मोबाईल घेतला, एक छोटासा कॅमेरा घेतला. आणि थोडं 2 नॅपकिन घेतले. आणि इथं पण खूप छान छान होतं काही काही. ते बघा अशा पद्धतीने एक छान असा बेल्ट घेतला आहे तिला, गुलाबाचं फुलं वगैरे त्याच्यावर आहे. आणि एक कांगव्याचा सेट घेतला. खूप छान आहेत. म्हणजे कसं स्टॉल असले ना याच्यावर 20-20 रुपयाला काही पण घ्या होतं असं होतं. 20 रुपयाला कोणती वस्तू घ्या तुम्ही, 20 रुपयाला एक. तर मग ते असं असलं ना तर स्वस्त भेटतं. आणि ज्यावेळेस आपण दुकानामध्ये ते जातो ना, तर त्यावेळेस आहे ना आपल्याला खूप असं महाग मिळतं. एक वस्तू अशी घ्यायची असली तर 40-50 रुपयाला अशी ते देतात. तर मग इथं असे स्टॉल वगैरे यात्रेमध्ये लागलेले असतात. तिथं घेतलं ना तर काय फायदा होतो. आणि खूप काही काही बघायला पण भेटतं. असं लावलेलं असतं स्टॉलमध्ये इथं. तर मी बरंच काय काय घेतलं इथं. नंतर मग इथं पहा किती छान असे हे येतं,
किचन पण येतात, चावी वगैरे आपण लावतो त्याच्यामध्ये. आणि अजून दाखवते तुम्हाला. हे बघा, साडी पिना, हे आपल्या केसाच्या पिना वगैरे ठेवलेल्या आहेत. सिंदूर, नील पेंट, काही काय भरपूर काही आहे. त्याने विशालला ना एक किचन काही ना काही घ्यायचं असतं त्याला. त्याच्या जवळ आपण तिथं थांबलेला असतो ना, तर तवर काही ना काही घेच म्हणतो तो काही नको म्हणत नाही. तर मग त्याला लय आवडतं काही घ्यायला, गोळा करायला. नंतर मग हे सगळं घेतलं मी, बरंच काय मी तुम्हाला दाखवते घरी गेल्याच्या नंतर. इथं पैसे वगैरे दिले आणि आम्ही मग परत निघालो. तर विशाल तर ना तिथून मनच निघत नव्हतं, अजून काही कधी घे म्हणायचा तो. तर मग त्यांनी परत अगोदर मोबाईल घेतला छोटासा, मग नंतर एक कॅमेरा घेतला. तर त्याला ना असंच मग तसंच करतो तो, एक नाही दुसरं घे, दुसरं नाही तिसरं घे, असं त्याचं काही मन निघत नाही लवकर. मग निघालो. आता मग हे बघा, मग आम्ही निघालो आहोत परत. तर आता घरी जायचं आहे. तर आता निघालो. तर मग तिथून निघूच तर नाही, विशालचं मन काही निघत नाही, पण निघालो. तर आता घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला बोलते. घर तिथून जवळच आहे. तर लगेच घरी थोड्या वेळात पोचतो ना आम्ही. तर मग आता घरी गेल्याच्या नंतर बोलते. असं ना थोडंसं वाटाने रोडने पण थोडंसं शूट केलं, आणि मग नंतर काय शूट करायचं रोडने म्हणून घरी गेल्याच्या नंतर. तर आता आलेलं आहे घरी मी. आणि आता घरी आल्याच्या नंतर पहिलं विशालला थोडीशी डाळ खिचडी केली आणि त्याला खाऊ घातली. त्याची तब्येत थोडीशी खराब होती, त्यामुळं मग आता म्हटलं आपल्याला फराळाचं करावं. तर आज श्रीकृष्ण जयंती आहे, म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी असं पण म्हटलं जातं. नंतर मग उपवास आहे. तर मग आता मी शाबूचे पापड वगैरे तळणार आहे आणि खिचडी करणार आहे. तर आता शाबूचे पापड मी पहिले तळायला घेतले. शाबूचे आणि भकरीचे पण आहेत आणि ते नुसते शाबूचे पण आहेत. तर मग अगोदर मी तळून घेते आणि मग त्याच्यातच मी खिचडी परतायला टाकणार आहे साबुदाण्याची. आणि बाहेरून आलं ना तर पहिला चहा होता, तर पहिला चहा वगैरे घेतला. नंतर मग हे मी करायला सुरुवात केली. आणि मग तसेच कामं होती. सकाळून लवकर आवरून गेलेलो होतो. 2-3 ठिकाणी दर्शन वगैरे केलं, 2-3 ठिकाणी गेलो होतो. त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला होता श्री शुक्लेश्वरचा. आणि त्याच्यानंतर मग गणपतीला गेलो होतो, त्याच्यानंतर बेलेश्वरला गेलो. तर व्हिडिओ पाहिला नसेल तर ते नक्की पहा. छोटासा आहे, 5-6 मिनटाचा, पण छान आहे. इथं पण ते पण खूप छान आहे मंदिर. तर ते पण तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा. आणि इथं मग आता माझं सगळं पापड वगैरे तळून झाले की मी खिचडी टाकणार आहे. खिचडी करून मग खाऊन ते करून आहे ना बाकीचे कामं पण करायची. ब्लाऊज वगैरे कट करायचे मला आज, कट करून ठेवायचे उद्याच्याला शिवण्यासाठी. तर काही ना काही कामं दिवसभर चालूच असतात. आणि सकाळची नाही इथं काहीच नव्हतं केलं. सोनूला उगं थोडासा डब्याला करून दिलं होतं आणि आवरलं होतं पटकन. आणि सोनू तर नंतर स्वयंपाक वगैरे केलाच नाही काही, उपवास होता त्यामुळे. आणि मग आता मी हे बघा इथं ना बटाटा वगैरे मी पूर्ण चिरून घेतले आणि त्याला ना थोडंसं पाणी टाकून धुवून स्वच्छ घेतले. आणि थोडंसं ऑइल टाकून त्या कढईमध्ये हे केले, परतून घ्यायचं व्यवस्थित बटाटा. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि मीठ वाटून घेतले. थोडंसं असं जाडसर वाटून घेतलं शेंगदाणा. आणि साबुदाणा थोडासा मोकळा केला आहे चमच्याने. साबुदाणा भिजत घातला होता सकाळी. आणि आता मी ते दोन्ही पण मिक्स करून आहे ना व्यवस्थित असं मोकळं करून घेते. आणि खिचडी परतून घेऊन मग आणि
मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं मी. आम्ही देवाच्या दर्शनाला गेलो होतो, तिथं थोडेसे फोटोज वगैरे काढले. तर बऱ्याच ठिकाणी गेलेलो होतो ना, तर ते पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ येणारे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. आणि डेली व्हिडिओ तर टाकतेच, पण कुठे गेल्याच्या नंतर ते पण मी व्हिडिओ बनवून टाकते. आणि प्लीज सपोर्ट करा. नवीन आहे काहीतरी चुकलं तर प्लीज माफ करा. आणि नवीन असल्यामुळं कसं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे एवढं काही माहिती नाही, पण जसं जमेल तसं शक्य होईल ते मी तेवढं करायचा नक्की प्रयत्न करते. आणि बघा इथं खिचडी वगैरे माझी परतून झालेली आहे. तर मी झाकून ठेवते, थोडीशी अशी 5 ते 10 मिनटं व्यवस्थित अशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आपल्याला, व्यवस्थित अशी झाकून ठेवायची. नंतर खूप छान अशी खिचडी बनते. नंतर मग इथं हे बघा, आता मी ना माझी खिचडी परतून झालेली आहे. मी पाहते उघडून, 5-6 मिनटं झालेत. आणि देवाची एक छोटीशी प्लेट दाखवली तुम्हाला. पहिलं ना कोणतं पण फराळाचं केलं की देवाला दाखवत असते उपवास असल्यावर. आणि मग देवाला दाखवल्याच्या नंतरच आपण फराळ करायचा, हे नेहमीचंच असतं माझं. तर मग अगोदर हे बघा देवाला दाखवून घेते आणि पाणी वगैरे वाळून घेते. साबुदाणे आणि पापड देवाला नैवेद्य ठेवून मग नंतरच खायला घेते. तर मी आता त्यांच्यासाठी पहिलं ताटामध्ये खिचडी आणि पापड देऊन त्यांच्या लिंबू वगैरे चिरून खिचडीवर लिंबू पिळून खाल्लं तर खिचडी खूप छान लागते. दही पण खाल्लं जातं, पण दही नव्हतं सध्या घरामध्ये. आणि तर मग मी त्यांना पहिलं ताट देते. या तुम्ही पण फराळ करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.